पाकिस्तानच्या मध्यस्थीने झाली, पण जवळपास 21 तासांच्या चर्चेनंतर ती निष्फळ ठरली. जगात पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालं आणि असं असतानाच परत एकदा चर्चेची शक्यता आता समोर आली आहे. इराण आणि अमेरिकेदरम्यान दुसऱ्या फेरीच्या चर्चेसाठी यावेळी पाकिस्तानसह तुर्की आणि इजिप्त सुद्धा पुढाकार घेत असल्याचं कळतंय. तसंच आता लेबनन आणि इस्रायलमध्येही चर्चा होण्याची चिन्ह दिसतंय. हे सगळं होतंय, शस्त्रसंधी सुद्धा 2 आठवड्यांची आहे, पण जगाची चिंता तरीही मिटलेली नाहीये. कारण शस्त्रसंधीच्या 7व्याच दिवशी ट्रम्प यांनी अशी काही घोषणा केली आहे, अमेरिकेने असं काही पाऊल उचललंय की ज्यामुळे पुन्हा एकदा युद्धाची दाट शक्यता भेडसावायला लागली आहे. अमेरिकेनं हॉर्मुझ सामुद्रधुनीलाच नाकेबंदी करण्याचा आदेश दिलाय. ही नाकाबंदी म्हणजे एक प्रकारे ट्रम्प यांनी इराणसह अमेरिकेला साथ न देणाऱ्या देशांना वेठीला धरण्याचा प्रयत्न आहे. यात नाटो देशही आले आणि चीनही आला. एकीकडे ट्रम्पनी हा निर्णय घेतला आणि दुसरीकडे चीननंच इशारावजा उत्तरही दिलं. त्यात युद्धामुळे जगाचा रोष पत्करत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प आणि 16वे पोप लिओ यांच्यातल्या टिकेंच्या फैरी सुद्धा सुरूच आहेत. युद्धाशी संबंधित या सगळ्या घडामोडींवरती आजच्या या दुसऱ्या सेगमेंटमध्ये आपण चर्चा करणार आहोत. पण त्याआधी पाहूयात युद्धासंबंधी जो प्रश्न आम्ही विचारलाय तो. जाऊया पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत केलेली नाकेबंदी योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं आम्हाला सांगा. 2 पर्याय आहेत. स्वतःला शांततेचे पुरस्कर्ते म्हणणारे डोनाल्ड ट्रम्प त्यांनी आता इराणसाठी आणखीनच कठोर भूमिका घेतलेली दिसते. जसं मी तुम्हाला सांगितलं की इराण आणि अमेरिका चर्चा निष्फळ ठरली आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट या युद्धाच्या केंद्रस्थानी असलेल्या हॉर्मुझ सामुद्रधुनीलाच वेठीला धरायचं ठरवलं. वेठीला धरलंय म्हणजे काय, तर ट्रम्प यांनी काय केलं तर पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातात अमेरिकेच्या नौदलाच्या नौका पाठवल्या आणि तिथे नाकेबंदी केली. सामुद्रधुनीतनं प्रवास करणाऱ्या इराणशी संबंधित इराणमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांना अमेरिकेनं अडवायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी सौदी अरेबिया, UAE, कुवेत, इराक, कतार या इतर खाडी देशांच्या जहाजांना मात्र इथून जायला परवानगी दिली आहे. आखाती देशांच्या जहाजांना इथून जायला परवानगी दिली आहे. म्हणजे हे सगळे अमेरिकेचे मित्र आहेत. अमेरिकेची युद्धनौका USS अब्राहम लिंकन इराणपासून केवळ 192 किलोमीटर अंतरावरती ओमान आखातात तैनात करण्यात आली आहे आणि अमेरिकेची विमानवाहक नौका USS जॉर्ज बुश नामिबियाला पोहोचली आहे. आता एकीकडे युद्ध थांबवण्याच्या चर्चा सुरू असतानाच वॉर झोनवर सुरू असलेल्या या तयारीमुळे जगाची चिंता वाढली आहे. इराणच्या केशम बंदरावरनं निघालेल्या तेलवाहू जहाजाला अमेरिकेच्या नौदलानं जस्क बंदरावरच रोखल्याची माहितीही आहे. या नाकेबंदीबद्दल काय म्हणाले तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, आपण ऐकूयात. Maybe everything. I mean, both of those things certainly and more. We can't let a country blackmail or extort the world, because that's what they're doing. They're really blackmailing the world. We're not going to let that happen. And you know, the amazing thing is, we don't, can you believe this? We don't use the Strait. We don't need the Strait. We have our own oil and gas, much more than we need. We have more oil and gas than Saudi Arabia. Think of this. We produce more. They will never have a nuclear weapon. Iran, you marking it down? Iran will not have a nuclear weapon tomorrow. Has the blockade started, sir? Yeah, it started 10 o'clock. आता ट्रम्प यांच्या बोलण्यात एक गोष्ट स्पष्ट आहे की इराणसह चीन आणि नाटो देश जे खरं तर त्यातले काही त्यांचे मित्र आहेत त्यांना सुद्धा वेठीस धरण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललंय. आपण जर आतापर्यंतचं युद्ध पाहिलं तर अमेरिकेचा हल्ला किंवा आरोप आणि त्याला इराणसह प्रत्युत्तर हे सगळं, पण अमेरिकेनं केलेल्या या नाकेबंदीला इराण कसं काय उत्तर देत आहे हे आता खूप महत्वाचं असणार आहे. आणि इकडे लक्ष लागलेलं असताना या नाकेबंदीवरनं अमेरिकेला इशारा चीनने सुद्धा आता दिलेला आहे. इराणशी आमचा व्यापार आणि ऊर्जेशी संबंधित करार असल्यामुळे चीनची जहाजं या सामुद्रधुनीत ये जा करतील. हॉर्मुझमध्ये प्रवास करणाऱ्या चीनच्या जहाजांना अडवू नका असा इशारा वजा धमकी चीननं अमेरिकेला दिलेली आहे. एकीकडे चीननं अमेरिकेला इशारा दिल्याचं वृत्त असतानाच चीनचं एक जहाज हॉर्मुझची सामुद्रधुनी पार करून चीनच्या दिशेनं निघालेलं आहे अशी बातमी आहे. अशी बातमी आहे की नाकेबंदी लागू केल्यानंतर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत चीनचं हे जहाज होतं. 6 तास हे जहाज पर्शियन आखातात उभं होतं आणि त्यानंतर हे जहाज आता चीनकडे रवाना होतंय.
या सगळ्यात आता अमेरिकेचीच नाचक्की झाल्याचं चित्र आहे. फक्त चीनच नाही तर इतरही काही देशांनी उघडपणे या हॉर्मुझच्या नाकेबंदीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्या देशांनी काय म्हटलंय आपण पाहूयात. ग्राफिक्सच्या माध्यमातून जाऊयात मीडिया सेंटरला. तर नाकेबंदीवरती अर्थातच इराणने नाराजी व्यक्त केलेली आहे आणि अमेरिकेशी जोरदार लढा देऊ असा पुनरुच्चार केलाय. चीनने म्हटलेलं आहे हॉर्मुझ सामुद्रधुनीला रोखणं हे आंतरराष्ट्रीय हिताचं नाहीये. आणि ब्रिटनने असं म्हटलेलं आहे की अमेरिका संघर्षात सहभागी नाही, मात्र हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करायला हवी. म्हणजे ब्रिटन स्वतः इराण अमेरिका संघर्षात सहभागी नाहीये, परंतु हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करायला हवी असं ब्रिटनचं स्पष्ट म्हणणं आहे. तर हॉर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी केल्यामुळे मध्ये शांतीच्या चर्चांमुळे जे थोडंसं कमी झालेलं टेन्शन होतं ते जगाचं टेन्शन पुन्हा एकदा वाढलंय. पण त्यातही एक